मुळियाची कीर्ती वाढली गहन, मुळियाची कीर्ती वाढली गहन, गेले रामायण रामाधी. माझा भगवान परमात्मा सातव्या अवतारात त्या वाल्या बयानं नामस्मरण केलं म्हणून त्या वाल्या बयाचा वाल्मिक ऋषी झाला. अजून कोण कोण करलं नामस्मरणामुळे, कोण कोण करलं असंच एकदा नामदेवराय आणि भगवंत असे वाटेने चालले होते. तिथे ज्ञानेश्वर माऊली येतात. ज्ञानेश्वर माऊली आल्याच्या नंतर तिच्या तिघांच्याच गप्पा सुरू असतात की आपला कोणता भक्त श्रेष्ठ आहे, आपला कोणता भक्त देवाचं नाव घेतो, कोणता भक्त देवाचं नामस्मरण करतो. असं करत करत बोलत चालले होते. आणि एक रस्ता असा रानामध्ये काम करत होता. तो कधी पंढरपूरला गेला नाही, का कधी आळंदीला गेला, त्यानं देवदर्शन दिसलंच केलं. पण तरी रानात असून तो आपल्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचा. त्यानं रानामध्ये कांदा लावला, मुळा लावला, भाजी लावली, सगळं काही भाजीपाला केला. कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी, सर्व भाज्या लावल्या. तरी पण तो भगवान परमात्म्याचं नाव सोडलं नाही त्याने. आणि तो त्या भगवान परमात्म्याचं नाव घेत होता. आणि त्यावेळेस हे तिघं त्या वाटेतून रानाच्या शेजारून चालत असताना त्या तिघांच्या कानावर तो नामस्मरणाचा आवाज पडला. आवाज पडल्याच्या नंतर या तिघांनी विचार केला की कोण भगवान नाव घेतले, ते सुद्धा राम आहे. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, मी पुढे पळतो आणि तुम्ही मागे पळा म्हणतात. आपण ते भगवंताचं नाव, कोण आपलं नाव घेते ते पाहू. त्यावेळेस नामदेवराय पुढे पळतात आणि त्या सदग्रस्तापाशी येतात आणि म्हणतात, अहो माझ्या पाठीमागं चोर लागलेले आणि चोर लागलेले, मला लपायचा जागा द्या. त्यावेळेस ते सदग्रस्त म्हणतो की इथे झाडाच्या शेजारी लपा, गवतात लपा. त्यावेळेस नामदेवराय म्हणतात, नको मला ते चोर लगेच ओळखते. त्या भगवान परमात्मा लगेच ओळखे. त्यावेळेस मग नामदेवराय तो सदग्रस्त काय करतो, आपल्या हातातल्या वेळाने आपली छाती कापतो आणि म्हणतो, इथे हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या अष्टदश संतांपैकी संत सावता माई होय. नामस्मरणामुळे अजून कोण करतो? नामदेवराय संत सावता माईंनी नामस्मरण केलं. संत सावता माई नामस्मरणाच्या आधारावरती तरले. आणि हे जगद्गुरु तुकोबाला अभंगाच्या तिसऱ्या क्रमांकात Oh